तुम्हाला काय वाटतं, सेव्हिंग अकाउंटमध्ये किती रुपये ठेवले पाहिजेत? 50,000, 80,000, 1,00,000 की 1,50,000? माझ्या हिशोबाने विचार केला तर सेव्हिंग अकाउंटमध्ये फक्त 20 किंवा 30,000 रुपये ठेवणं योग्य मानलं जातं. पण अनेक लोक अशी आहेत जी लाखो रुपये त्यांच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये तसेच ठेवून देतात. आता बघा, तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये जितके जास्त पैसे ठेवता तितक्या कमी व्याजदरात तुम्ही बँकेला पैसे उधार देता. कारण बँक तुम्हाला तुमच्या सेव्हिंग अकाउंटमधील पैशांवरती साधारण 3% व्याज देते, पण त्याच पैशांवरती इतर लोकांना जवळपास 9% व्याज दराने लोन देते. म्हणजे तुमचे पैसे बँकेकडे पडून राहतात आणि बँक तेच पैसे दुसऱ्यांना जास्त व्याजाने देऊन नफा कमवते. म्हणून जर का तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असतील आणि त्या पैशांवरती तुम्हाला साधारण 6 ते 7% व्याज हवं असेल तर मी तुम्हाला इथे 2 पर्याय सांगतो. त्यातला पहिला पर्याय तुम्हाला कदाचित आवडू शकणार नाही, पण दुसरा पर्याय तुम्हाला नक्कीच आवडेल. तर पहिला पर्याय असा आहे की ते तुम्ही पैसे आर्बिट्राज फंड मध्ये ट्रान्सफर करू शकता. तर या आर्बिट्राज फंड मध्ये पैसे ट्रान्सफर किंवा ठेवण्याचे 3 मोठे फायदे आहेत. त्यामधला सर्वात पहिला फायदा म्हणजे रिस्क. आता आर्बिट्राज फंड ही तुलनेनं कमी जोखमीची म्युच्युअल फंड कॅटेगरी आहे, जिथे तुम्ही शॉर्ट टर्म साठी पैसे ठेवण्याचा विचार करू शकता. यामध्ये तुमचे जे पैसे आहेत ते शेअर मार्केट सारखे थेट मार्केटमध्ये गुंतवले जात नाहीत, तर वेगवेगळ्या मार्केटमधील किमतीतील फरकाचा फायदा घेऊन फंड रिटर्न्स मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर तसं पाहायला गेलं तर यामध्ये साधारण 4 ते 7% रिटर्न्स तुम्हाला मिळतात. मात्र रिटर्न निश्चित असा नसतो, मार्केटच्या परिस्थितीनुसार ते कमी जास्त होऊ शकतात. यामध्ये दुसरा फायदा म्हणजे टॅक्सेशन. बँक अकाउंट मधून मिळणाऱ्या व्याजावर तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स लागू होतो आणि जर तुम्ही हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल तर आर्बिट्राज फंडचे टॅक्सेशन काही परिस्थितीमध्ये अधिक फायदेशीर ठरू शकतं, कारण यावर इक्विटी म्युच्युअल फंड प्रमाणे टॅक्स लागू होतो. म्हणजेच काय तर एका वर्षापेक्षा कमी काळ होल्ड केल्यास शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्सवर 20% टॅक्स लागू होतो आणि एका वर्षापेक्षा जास्त काळ होल्ड केल्यास 1.25 लाखापर्यंतच्या लॉंग टर्म कॅपिटल गेन्सवर टॅक्स लागत नाही आणि त्यापेक्षा जास्त नफ्यावर साधारण 12.5% टॅक्स लागू होतो. आता तिसरा फायदा म्हणजे सिक्युरिटी. समजा कधी तुमचं बँक अकाउंट कॉम्प्रोमाइज झालं तर अकाउंटमध्ये मोठी रक्कम ठेवलेली नसेल तर संभाव्य आर्थिक नुकसान कमी होऊ शकतं. पण याचा अर्थ असा नाही की बँकेत पैसे ठेवणं सुरक्षित नाही. तुमच्या रोजच्या खर्चासाठी आणि इमर्जन्सीसाठी पुरेसे पैसे बँक अकाउंटमध्ये ठेवणं गरजेचं आहेच. पण जर का जास्त पैसे तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये असतील तर दुसरा पर्याय बघा. तर इथे आहे दुसरा पर्याय आणि तो पर्याय जास्तीत जास्त लोकांना आवडू शकतो आणि यासाठी तुम्हाला तुमच्या बँकमध्ये जावं लागेल. बँकमध्ये जा. बँकमध्ये गेल्यानंतर तुमचे जे कर्मचारी आहेत बँकेचे त्यांना तुम्ही सांगा की आमच्या सेव्हिंग अकाउंटला ऑटो स्वीप नावाची जी फॅसिलिटी आहे ती तुम्ही चालू करून द्या. तिथे तुम्हाला एक थोडं अमाऊंट सेट करावी लागते, म्हणजे एक मर्यादा सेट करावी लागते. आता समजा जर तुम्ही 50,000 रुपयांची मर्यादा सेट केली असेल तर 50,000चे वर जेवढे तुम्ही पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवता तर त्या पैशांवरती तुम्हाला 7% व्याज मिळतं. म्हणजे जेवढी बँक तुमची एफ डीवरती व्याज देते सेम तेवढंच व्याज तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेल्या पैशांवरती आरामात मिळू शकतं. म्हणजे जी अमाऊंट तुम्ही सेट करता 50,000च्या वर जेवढे तुमचे पैसे जमा होतील त्याच्यावरती ते व्याज जे आहे ते 7% मिळतं आणि तो पैसा तुम्ही कधीही काढू शकता आणि जे व्याज मिळतं ते तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा होतं. तर ही खूप चांगली फॅसिलिटी आहे. बँक तुम्हाला ही फॅसिलिटी कधीही सांगत नाही, कारण तुमच्या पैशामुळे बँकेला फायदा होतो. तुम्हाला ती सेव्हिंग अकाउंटला कमी व्याज देते आणि तेच पैसे घेऊन दुसऱ्यांना 9% ती लोन देते. म्हणजे बँकेचा फायदा. म्हणजे बँक तुम्हाला ही फॅसिलिटी कधी सांगत नाही. तर त्यासाठी बँकमध्ये जा आणि ऑटो स्वीप चालू करा. तर मित्रांनो, हे होते 2 पर्याय आणि ह्या 2 पर्यायापैकी तुम्हाला कोणता पर्याय आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.